जय शिवराय मित्रांनो, आपण आज धीरेंद्र शास्त्र्याचा समाचार घेतला पाहिजे मित्रांनो. कारणही तशीच आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु शिवकाळात आपण जेव्हा इतिहास शिकत होतो तेव्हा सभासद बकर, परमानंद किंवा शाहिरांच्या कोणत्याही ऐतिहासिक पुरावा नाही मित्रांनो. तसेच रामदास किंवा दादोजीला हा गुरु मानण्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसतानाही आपल्याला पेशवे काळात मात्र शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास दादोजी यांना दाखविण्याचा भरपूर प्रयत्न झाला आणि आजसुद्धा होताना दिसून येत आहे. एक 8वी 9वी फेल असलेला ब्राह्मण धीरेंद्र शास्त्री आपल्या महाराष्ट्रात येतो आणि शिवाजी महाराजांचा गुरु रामदासाला दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न करताना दिसून येतो. मित्रांनो, छत्रपती लढाया करून थकले आणि आपला राजमुकुट महाराजांनी रामदासांच्या पायावर ठेवला असा हा महाराज बरळून जातो आणि तेही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, RSSचे प्रमुख मोहन भागवत, नितीन गडकरी यांच्या पुढे, आणि तेही गप्प बसून ऐकत असतात. मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या भडव्या इतिहासकारांनी या भोफ्याला कानमंत्र दिला? उत्तरेतला हा अडाणचोट कथावाचक ठग येतो आणि आम्हाला आमच्या महाराजांविषयी सांगून जातो. हे लोक धूर्त आहेत मित्रांनो. जरी ब्राह्मण भ्रष्ट, तिन्ही लोकी श्रेष्ठ असे यांना दाखवायचे आहे काय? असं दाखवायचं असेल तर आम्ही यांचा निषेध केला पाहिजे, नाही यांना चोपलं पाहिजे मित्रांनो. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजाला बद्दल बरळण्याची आपल्या या महाराष्ट्रामध्ये एका जातीची परंपरा दिसून येत आहे मित्रांनो. आणि तेही सर्व कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारी, छिंदम यासारखे एकाच जातीचे. आणि हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही मित्रांनो. शिवाजी महाराजांचे गुरु हे दुसरे तिसरे कोणी नसून छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ ह्या खऱ्या गुरु आहेत मित्रांनो. आणि आपण हे त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे. या लुटारूंना धडा शिकविला पाहिजे मित्रांनो. ज्या मातेने बालपणापासून तर राज्याभिषेकापर्यंत ज्या छत्रपतींना घडविलं त्याच खऱ्या मार्गदर्शक आणि या युगपुरुषाच्या गुरु होत मित्रांनो. तसं पाहिले तर महात्मा फुले यांनी त्यांचे व्यक्तिमत्व स्वयंभू आहेत असे म्हटलेले आहे मित्रांनो. म्हणजेच त्यांना गुरु कोणी नाही. आणि तेही लिहितात, मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्यांचा. मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्यांचा. म्हणजे पाण्यातल्या माशाला शिकवण्याची गरज नाही मित्रांनो. आणि तसं पाहिलं तर राजमाता आमच्या गुरु आहेच मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.